राजकुमार बडोले यांनी गोंदियातील रुग्णालयाच्या कारभारावर सवाल उपस्थित केलाय। गंगामाई रुग्णालयात अनागोंदी कारभार सुरू आहे असं बडोलेंचा आरोप आहे। गोंदिया जिल्ह्यातील गंगामाई रुग्णालयाची चौकशी करणार का हा मुद्दाही ते उपस्थित करतायत। या गंगाबाई रुग्णालयामध्ये जो अनागोंदी कारभार आहे, अपुरी बेड व्यवस्था आहे, सोनोग्राफी मशीन बंद आहे, रक्तपेढीतील रक्ताचा साठा कमी आहे किंवा धर्मशाळा आहेत, तर या सगळ्या संदर्भामध्ये आपण त्या संदर्भातली त्वरित चौकशी करणार का आणि या व्यवस्था पुरवण्यासाठी त्याचबरोबर जे ब्लड सेपरेशन युनिट जे आहे, जे थॅलिसेमिया असेल किंवा ॲनिमिया असेल याच्यासाठी उपयुक्त आहे, तो आपण किती दिवसात त्या ठिकाणी पुरवठा करणार। दुसरा प्रश्न, या ठिकाणी माझ्या ज्या सगळ्या तपासण्या आहेत त्या सगळ्या पूर्वीप्रमाणे या फ्रीमध्ये त्या ठिकाणी होतील का। आणि तिसरा प्रश्न आहे, जे पूर्वीप्रमाणे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या कोडनुसार शल्य चिकित्सक आहेत त्यांना वैद्यकीय जे जिल्हा वैद्यकीय अधिकारी जे असतात तर त्याचा तो कार्यभार आपण देणार का। गंगाबाई रक्तपेढी ही गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हे युनिट कार्यान्वित आहे, परंतु सेपरेशन करणारं जे मशीन आहे त्याचं लायसन्स हे केंद्र सरकार देते आहे, सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन। आणि आपल्या शासनाची जी एफ डी आहे त्यांची जॉईंट ही इन्स्पेक्शन होते आहे, त्याची तपासणी आता 21/7/2025ला दोघांची होणार आहे आणि ती झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत याचं लायसन्स मिळेल। यामुळे पेशंटला काही त्रास होत नाही, कारण आपण सगळं रक्त प्लाझ्मा प्लेटलेट्स जरी वेगळं करणार नसलं तरी आपण जे रक्त आहे ते त्याला पुरवठा केल्यामुळं तो आवश्यक त्याला तो भाग मिळतो आणि त्या पेशंटला कोणताही इजा होत नाही। आता सन्मान्य सदस्यांनी या गोंदिया हॉस्पिटलच्या दुसऱ्या ज्या अडचणी सांगितल्या त्याबद्दल मी त्यांच्यावर तात्काळ बैठक घेईन आणि जी दुरावस्था असेल किंवा सोनोग्राफी मशीन असेल, डायलिसिस असेल, इतर ज्या सुविधा आहेत तो देण्याचा प्रयत्न आम्ही करू। आता त्या ठिकाणी नवीन हॉस्पिटल बांधण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि म्हणून आपल्या ज्या सुविधा तिथं नसतील त्या सुविधा आम्ही निश्चितपणाने देऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।